श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, उद्या 2 एप्रिल आहे. तर उद्याच्या दिवशी आपल्याला ज्या पौर्णिमेच्या सेवा करायच्या आहेत, अर्थातच ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांची इच्छा आहे, त्यांना ज्या सेवा करायच्या आहेत त्याच्यावरती तर आपला व्हिडिओ बनलेलाच आहे. पण आणखीन एक असा उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो. हा उपाय मी तुम्हाला माझ्या मनाने नाही सांगते, हा केंद्रातून सांगितला जातो. तर उपाय यासाठी आहे मित्रांनो. बघा, बहुतेकांना या गोष्टी जे स्वतः अनुभवत असतील त्यांना नक्कीच समजेल की मला नक्की काय सांगायचं आहे. म्हणजे बघा, बऱ्यापैकी लोकांना जे नोटीस करता त्यांना, जे नाही नोटीस करतात त्यांचं काही बोलू नाही शकत आपण, पण ज्यांनी आजपर्यंत असं ह्या गोष्टी नोटीस केल्या असतील त्यांनाही नक्कीच पडेल. कधी मित्रांनो बघा, जेव्हा अमावस्या जवळ येत असते, अमावस्येच्या 1 दिवस आधी किंवा अमावस्येच्या दिवशी कळत न कळत आपण आपल्या दररोजच्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला इतकं लक्ष राहत नाही की आज अमावस्या आहे किंवा काय. पण जेव्हा आपण थोडं लक्ष देऊ लागतो या गोष्टीवर, कोणीतरी आपल्याला कधीतरी असं सांगितलं की जेव्हा आपण कोणाशी या प्रॉब्लेम्स आपल्या डिस्कस करतो ना, तेव्हा कोणीतरी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देव आपल्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवत असतो. जसं की आपल्याला नसतं समजत की असं का होतं आहे. सांगते, जेव्हा अमावस्या जवळ येत असते किंवा उद्याची अमावस्या किंवा आज अमावस्या आहे किंवा आज दुपारून लागणार आहे किंवा आज सकाळपासून लागले, आणि अशा वेळी जर दरवेळी किंवा आपल्यासोबत जर काही होत असतील, काही चुकीच्या गोष्टी होत असतील किंवा ऐन अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, ऐन अमावस्येच्या पिरियडमध्ये आपल्यासोबत काही वाईट गोष्टी घडत असतील, आपल्यासोबत काही अपघात घडत असतील, काही चुकीच्या गोष्टी पण हे तेव्हा आपल्या लक्षात येतं जेव्हा आपण या गोष्टीवरती फोकस करतो की महिनाभर माझं चांगलं असतं आणि ऐन अमावस्येच्या वेळातच असं का होतं. तर अशा या गोष्टीवरती आपण मित्रांनो एक उपाय आहे जो केला जातो. उपाय हा मी माझ्या मनाने नाही सांगत आहे. हे जे छोटे छोटे उपाय आहे ना मित्रांनो, हे केंद्रातून सुद्धा सांगितले जातात आणि केंद्रामध्ये याचं साहित्यसुद्धा मिळतं, जे साहित्य मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा, अमावस्याच्या वेळी जेव्हा अमावस्या झाली, पुन्हा आणखी जसे नवरात्रीचे 9 दिवस असतात, चैत्र नवरात्री झाली, शारदीय नवरात्री झाले, पितृपक्ष असतात, तेव्हा निगेटिव्ह एनर्जी एकदम म्हणजे पॉवरमध्ये असते. निगेटिव्ह एनर्जी हावी झालेली असते, तिथं सगळीकडेच असते. पण अशा गोष्टीमध्ये ते जे नोटीस करतात त्यांना समजत असेल की मी एक्झॅक्ट मला काय सांगायचं. पण जर का एखाद्याला असं काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही हा उपाय करून बघू शकता. अतिशय पॉवरफुल असा हा आपला उपाय आहे. उपायामध्ये आपल्याला काहीही जास्त खर्च लागत नाही, फक्त आपल्याला श्रद्धेने करायचं आहे. तर बघा मित्रांनो, पिवळी मोहरी येते, ती पूजेमध्ये वापरली जाते. जास्त करून नजर वगैरे काढण्यामध्ये पिवळी मोहरी वापरली जाते. ती मोहरी आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा भेटेल आणि ती आपल्याला बाहेरसुद्धा भेटते, 10-1 रुपयाची भेटते. तर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. अमावस्याच्या पूर्ण दिवसभरात, जसं अमावस्या लागल्यानंतर पूर्ण दिवसभरामध्ये आपण हा जो उपाय आहे हा आपण कधी पण करू शकतो. असं काहीच गरजेचं नाही की प्रदोष काळातच करायचं आहे वगैरे, असं काही नाही आहे. हे जसं की अमावस्या लागल्यानंतर तुम्ही पूर्ण दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही तेव्हाही करू शकता. तर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी घेऊन आपल्याला आपण जिथे दिवाबत्ती करतो, आपल्या देवघरामध्ये आपण जिथे धूपबत्ती अगरबत्ती लावतो, तिथे आपल्याला प्रथम जेव्हा आपण त्याच्यासोबत काही सेवा आहेत, त्या सेवा जेव्हा आपण करू, जेव्हा आपण देवाजवळ बसतो तेव्हा अर्थातच आपण अगरबत्ती दिवा लावतोच. तर जिथे आपण अगरबत्ती लावतो ना, त्या अगरबत्तीची आपल्याला तो जो अंगारा आहे जो आपण आपल्या देवासमोर लावतो, मग ते तुम्ही आपल्या कुलदेवीच्या समोरचा पण असला तरी चालेल, स्वामींजवळचा असला तरी चालेल, जे कोणी देव आपल्या देवाऱ्यामध्ये आहेत त्यांच्यासमोरचा तो अंगारा आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे. आणि जी आपली पिवळी मोहरी आहे, पिवळी मोहरी आणि अंगारा हे आपल्याला एकत्र करून तिथे जमा करून प्लेटमध्ये घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टकम हे स्तोत्र आणि 11 वेळा वल्गा सुक्तम हे स्तोत्र
पठण करायचं आहे. 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र आणि 11 वेळा वल्गा सुक्तम हे स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे, आपल्याला वाचायचं आहे. वाचल्याने जितका प्रभाव पडतो ना तितका आपण आता आपण असंच करतो, ज्या गोष्टी आपल्याला वाचता नाही आहे, ज्या आपल्याकडे अवेलेबल नसतात, आपण मोबाईलवरती लावतो, दुसरा काही पर्याय नसतो आपल्याकडे. पण जर का आपण वाचलं तर त्याचा आपल्याला 10 पट दुपटीने पटकन प्रभाव बघायला मिळतो. कारण की ते जे मंत्र असतात, ते जे स्तोत्राचे जे शब्द असतात ते आपल्या मुखातून निघालेले असतात. कारण की आपण त्या घरात राहतो आहे, म्हणजे कुठे ना कुठे जे काही त्रास आहे ते आपल्याशी जोडलेले आहेत. आपण जेव्हा ती सेवा करतो, आपण जेव्हा ते बोलतो, तेव्हा ते आपल्या घरामध्ये पूर्णपणे ॲक्टिव्ह होत असतो. मोबाईलला लावल्याने तितका फरक दिसत नाही, जितका आपण स्वतः जेव्हा ते स्तोत्र पठण करतो, मंत्र पठण करतो, तेव्हा जे इफेक्ट दिसतात ते मोबाईलला वाजवल्याने दिसत नाही. तर जमलं तर शक्यतो आपल्याला हेच करायचं आहे. आपल्याला 11 वेळा कालभैरव स्तोत्रम आणि 11 वेळा वल्गा सुक्तम, हे वल्गा सुक्तमसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे आणि कालभैरव स्तोत्रम तर आहे, जे आपल्याला रोजच नित्यसेवेमध्ये आपण त्याचं पठण करत असतो. हे झाल्याच्या नंतर 11 वेळा बोलल्याच्या नंतर दोन्ही त्या आपल्याला जो अंगारा आणि मोहरी जी आपण तिथे ठेवली ते आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचा आहे आणि ते आपल्याला आपल्या घराच्या कोपऱ्यातून आपल्याला पूर्ण आपण बॉर्डरने आपल्याला थोडं असं पूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून आपल्याला टॉयलेट बाथरूमच्या एरियामध्ये ते टाकायचं नसतं. कारण की त्याच्यावरती आपण कालभैरवाष्टक आणि वल्गा सुक्तम हे देवांचे पाठ याचं सेवा केलेली असते. तर ते आपल्याला टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये टाकायचं आहे. आणि जेव्हा अमावस्या संपेल म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी, शक्यतो दुसऱ्या दिवशीच आपल्याला ते सकाळी झाडून पूर्ण आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचं असतं. आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे. ज्यांना कोणाला अशा गोष्टी जर आढळत असेल की बाबा मला स्पेशली अमावस्येच्याच पिरियडमध्ये असं होतं आहे माझ्यासोबत, तर इकडे तिकडे कोणत्याही तांत्रिकाकडे जायची काहीच गरज नाही आहे. आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये प्रत्येक अडचणीवरती घरगुती उपाय आहे मित्रांनो. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये तुमच्या सगळ्या अडचणीवरती उपाय अवेलेबल आहेत. आपल्याला कोणत्याही प्रकारचे तांत्रिक यांच्याजवळ जाऊन आपल्याला मोठ्या पूजा करायच्या नाही आहेत. किंवा बघा हल्ली आपल्याला नसतं समजत, आपण त्रासात असतो, तर आपलं असं असतं की आपल्याला कोणी काही सांगितलं तर आपण ते करतो, जितके बोलले तितक्याची दक्षिणा देतो, पूजा करतो, पूजेवरती खर्च करतो. तर प्रत्येकाला असं नाही जमत मित्रांनो. तर यापेक्षा आपल्या केंद्रामध्ये प्रत्येक अडचणीवरती किंवा आपल्या नित्यसेवेचं पुस्तक जर का तुम्ही व्यवस्थित घेऊन वाचलात तर त्याच्यामध्ये प्रत्येक अडचणीवरती मात करणारे उपाय आहेत. आणि उपायांमध्ये फक्त आपल्याला फक्त मेहनत करायची, फक्त इतकीच मेहनत करायची असते की ती जी सेवा आपण करतो ती आपल्याला मनापासून करायची असते. आपल्याला पैशाचा तिथे अजिबात खर्च लागत नसतो. हा जो उपाय आहे मित्रांनो, स्पेशली अमावस्येच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे. अंगारा आणि मोहरी आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टकम, 11 वेळा वल्गा सुक्तम याचं पठण करून ते व्यवस्थित मिक्स करून आपल्या घराच्या कान्याकोपऱ्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. आणि अमावस्या संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडून डस्टबिनमध्ये ते टाकायचं असतं. इतकंच करायचं आहे. जेव्हा तुम्ही एकदा करशाल ना, त्यानंतर तुम्हाला इफेक्ट दिसायला लागणार. हळूहळू एकदा करशाल, दुसऱ्यांदा करशाल, तिसरी वेळ येईपर्यंत तुमच्यासोबत ज्या गोष्टी घडत आहेत ना त्या घडणं बंद होऊन जाणार. अतिशय माझा स्वतःचा हा आजमावलेला हा उपाय आहे. तर बघा मित्रांनो, ज्याला गरज असेल, ज्यांच्यासोबत अशा काही गोष्टी घडत असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच हा खूप उपयोगी ठरणारा उपाय आहे. अजिबात खर्च लागणार नाही, फक्त तुमच्या मनाची तयारी पाहिजे आणि तुम्ही मनापासून ते केलं पाहिजे. तर गरज पडल्यास नक्कीच उपयोग करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.